सांगली लोकसभा महाआघाडीचे उमेदवार विशाल पाटील यांच्या प्रचारार्थ पलूस येथे जाहीर सभा घेण्यात आली। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील, माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील, क्रांती उद्योग समूहाचे प्रमुख अरुण अण्णा लाड, जिल्हा परिषद सदस्य शरद लाड, संदीप राजोबा, किरण तात्या लाड, दिगंबर पाटील, वैशाली मोहिते, पूजा लाड आदी उपस्थित होते। यावेळी जयंत पाटील काय म्हणाले ते पाहूया। प्रचाराची सभा आहे। गेले अनेक दिवस आपण वेगवेगळे विषय या निमित्ताने ऐकलेले असतील। आपण सगळ्यांनी आपली मतही साधारणपणाने जनतेने पक्की करत आलेली असतील। उद्याच्या 23 तारखेला मतदान होणार आहे, पण एक फरक या देशातल्या निवडणुकीत यंदा आहे। मला कोणीतरी सांगितलं की स्थानिक प्रश्नावर बोला। मी त्यांना म्हटलं स्थानिक प्रश्नावर निवडणूक देशाची, आणि त्यामुळे स्थानिक प्रश्नापेक्षा देशाचे प्रश्न नरेंद्र मोदींनी कसे हाताळले याचा विचार आपण सगळ्यांनी केला पाहिजे। 2014 साली या देशामध्ये नरेंद्र मोदींचं सरकार आहे। त्यावेळी त्यापूर्वीच्या सरकारला भ्रष्टाचारात अनेक आरोप त्या सरकारवर ठेवून भ्रष्टाचारात बुडलेलं सरकार आहे असे या देशाच्या समोर भासवण्यात आले। भ्रष्टाचारात बुडलेल्या सरकारला कोणते आरोप सरकारवर झाले? एक 2G स्कॅम, दुसरा कोळसा घोटाळा, आणखी काही एक 2014ला त्यावेळी नरेंद्र मोदी देशभर फिरून सांगत होते न खाऊंगा न खाने दूंगा, आणि त्याचबरोबर या देशातल्या ज्या भागात जातील त्या सर्व वर्गांना आश्वासित करत होते की मी तुमच्यासाठी काम करणार आहे, तुम्हाला दिलासा देणार आहे। या देशात असं एक वातावरण 2014 साली तयार झालं। या देशातल्या लोकांना पहिल्यांदा वाटलं की काँग्रेसपेक्षा हा समर्थ पर्याय समोर आलेला आहे। त्या काँग्रेसनं काही केलेलंच नाही, युपीए सरकारच्या पेक्षा हा काहीतरी वेगळं बोलतोय आणि हा खरंच काहीतरी करून दाखवेल। आणि म्हणून या देशात आजपर्यंत कधीही भारतीय जनता पक्षाला देशानं स्वीकारलं नाही। या देशात आजपर्यंत अटल बिहारी वाजपेयीचं सरकार हे इतर पक्षांच्या आधारावर निवडून आलेलं, पण पहिल्यांदा या देशामध्ये 2014 साली 273 जागा या नरेंद्र मोदींच्यासाठी निवडून आल्या। या भारतीय जनता पक्षासाठी नाही, तर नरेंद्र मोदींनी दाखवलेल्या विकासाच्या स्वप्नांसाठी निवडून आले। आज मित्रांनो 5 वर्ष पूर्ण झालेली। मागे वळून ज्यावेळी आपण बघतो त्यावेळी या देशात काय झालं आणि काय नाही याचा हिशेब प्रसार माध्यमातून वेगवेगळ्या पातळीवर आपल्या हातात येतोय। या देशाच्या पंतप्रधान पदावर ज्या माणसाने 5 वर्ष खर्च केली, तो माणूस मात्र यंदा प्रचार करताना मागच्या 5 वर्षात मी काय केलं हे सांगायला तयार नाही। या देशात मी पुन्हा पंतप्रधान झालो तर पुढची 5 वर्ष हा देश मी कुठं नेणार आहे हेही सांगायला तयार नाही। यापेक्षा नरेंद्र मोदी आपल्या प्रत्येक भाषणामध्ये ज्या भागात जातील तिथल्या नेतृत्वाला टीका करण्यात आपलं भाषण खर्च करायला। राहुल गांधींच्यावर टीका करणे, काँग्रेसच्या 10 पिढ्यांच्या बाबतीत उल्लेख करून त्यांच्यावर टीका करण्याचा प्रयत्न करणं। महाराष्ट्रात नरेंद्र मोदी आतापर्यंत 5-6 वेळा आले। या 5-6 प्रत्येक वेळेला नरेंद्र मोदींनी आपले नेते शरद पवार साहेब यांच्यावर टीका करणं पसंत केलं। आपल्याला वाटतं की हे निवडणुकीत असेच बोलतात, पण नरेंद्र मोदींची शरद पवार साहेबांच्यावरची टीका एका विशिष्ट कारणाने आहे असं माझं मत आहे। त्याचं कारण असं आहे की यंदा नरेंद्र मोदींना देशात प्रतिसाद कमी मिळालेला आहे। मोदी वगैरे लाट देशात नाहीये। नरेंद्र मोदींचा कदाचित 160-170 वर खाली येईल अशी साधारणपणाने अंदाजी अनेक मान्यवर नेत्यांचा अंदाज आहे।
170 वर जर आलो तर आपण या देशात सरकार कसं स्थापन करणार? काँग्रेसने युपीएचं स्थापना केली आहे, त्या युपीए मध्ये अजून ममता बॅनर्जी नाहीये, कम्युनिस्ट पार्टी नाहीये, तेलुगू देशमची पार्टी नाहीये, काही पार्ट्या अजूनही युपीएच्या बाहेर आहेत, पण मनाने ते युपीएच्या विचाराचे आहेत यात काही शंका नाही. पण या सर्व लोकांना एकत्रित आणण्याची ताकद कोणात आहे तर ती शरद पवारांच्याकडे. या देशामध्ये सर्व पक्षांना एकत्रित करू शकणारा एकच माणूस आहे. उद्या राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन करायचं झालं तरी पवार साहेबांनी या सगळ्यांना एकत्रित बोलून समजावण्याचं काम केलं तर उद्याच्या निवडणुकांमध्ये निवडणुका झाल्यावर युपीएचं राज्य स्थापन होऊ शकतं अशी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. आणि नरेंद्र मोदींना हे माहिती आहे की शरद पवार साहेबांच्या शब्दावर एखाद्या वेळी एनडीए मधले 2-3 पक्ष देखील तिकडची बाजू सोडून इकडे येऊ शकतात आणि म्हणून शरद पवारांच्यावर टीका करून त्यांना बदनाम करण्याचा कार्यक्रम आज नरेंद्र मोदींनी आणि देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रात घेतलेला आहे. मी आपल्याला साधारण काही मुद्दे सांगेन. भारतामध्ये सत्तेवर येण्याच्या आधी जी आश्वासनं दिलेली, 15 लाखाचं आश्वासन तुम्हा सगळ्यांना माहिती आहे. दरवर्षी 2 कोटी रोजगार निर्माण करतो म्हणून दिलेलं आश्वासन तुम्हाला माहिती आहे. या देशातला पेट्रोल आणि डिझेलची महागाई कमी करतो म्हणून दिलेलं आश्वासन तुम्हाला माहिती आहे. या देशामध्ये सामान्य माणसाला जगण्याची अधिक चांगले दिवस आणण्याची मनीषा मी पूर्ण करेन असे अनेक प्रकारचे आश्वासन झाले. काल परवा केंद्र सरकारच्या एजन्सीने एक निर्णय, एक रिपोर्ट जाहीर केला. 45 वर्षात सगळ्यात मोठी बेकारी जर कधी झाली असेल, 45 वर्षात सगळ्यात जास्त बेकारांची संख्या कधी झाली असेल तर ती या नरेंद्र मोदींच्या 4.5 वर्षात झाली. हे जयंत पाटील सांगत नाही तर एनएसएसओ नावाची केंद्र सरकारच्या अखत्यारीतली एक संघटना सांगते. या देशामध्ये सर्व केंद्रीय व्यवस्था 60-70 वर्षात आपण ज्या उभ्या केल्या त्या मोडण्याचं पाप देखील नरेंद्र मोदींनी 5 वर्षात केलं. रिझर्व्ह बँकेसारखी संस्था, त्या रिझर्व्ह बँकेच्या संस्थेमधून आरक्षण समोरच्या लहान मुलीला बोलवतात. लहान मुली येते, नरेंद्र मोदी साहेब कडेवर घेऊन तिला सांगतात बोलायचे का, तर 2 मिनिट बोलायचे. नरेंद्र मोदी तिच्या समोर असा माईक करतात, ते बोल म्हणतात. ती मुलगी म्हणते चौकीदार चोर आहे. माझ्याकडे क्लिप आहे बाबा, मी काय आमचं लाला मातेल वाचलं, मी काय आमचं सांगत नाही, जे आहे बघितलंय ते सांगतो. लगेच नरेंद्र मोदींनी तिला खाली ठेवला, जा बाई जा, आमच्या पार्टीची दिसत नाही. हे किती खोल गेलेलं आहे प्रकरण बघा. हे प्रकरण किती खोल गेले तुमच्या लक्षात यायला मी हे उदाहरण दिलं. आज नरेंद्र मोदींच्या काय परिस्थिती आली आहे. पुलवामा मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात जे शहीद झाले त्यांच्यासाठी मला मत द्या असं सांगायला नरेंद्र मोदी फिरायला लागले. मला आठवतं 2008 साली कसाबने आणि त्याच्या 8-9 दहशतवादी लोकांनी मिळून आमच्या मुंबईवर हल्ला केला. हल्ला झाल्यानंतर RR पाटलांनी राजीनामा दिला, विलासराव देशमुख साहेबांनी राजीनामा दिला, दिल्लीच्या शिवराज पाटील गृहमंत्री यांनी राजीनामा दिला. ही आमची काँग्रेसची, राष्ट्रवादी काँग्रेसची संस्कृती आहे. हल्ल्यात ज्यांनी प्राण गमावले त्या सगळ्याची जबाबदारी नैतिकदृष्ट्या आम्ही घेतो म्हणून या तिघांनी ओळीने राजीनामा दिले आणि देशासमोर आदर्श उभा केला. त्यानंतर आम्ही कसाबला फाशीला नरेंद्र मोदी जाऊन आले, नवाज शरीफची गळाभेट केली. 8 दिवसात पठाणकोटचा हल्ला झाला. थोडा काळ गेला आणि मुरीला हल्ला झाला. आपल्या देशात आपल्या जमिनीत शिरून सैन्य दल जिथं राहतात तिथं पहाटे येऊन त्या लोकांनी हल्ला
एखाद्या मंत्र्यांनी एखाद्या प्रधानमंत्र्यांनी राजीनामा दिला का या देशात? पुलवामाचा हल्ला झाला. पुलवामाचा हल्ला तर असा झालेला आहे की मला आठवतं 2004 साली मी श्रीनगरला राष्ट्रीय विकास परिषदेसाठी गेलेलो. आपले अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान होते, त्यांच्या अध्यक्षतेखाली परिषद झाली. दरवर्षी होते, दर 2 वर्षांनी जास्त होते. त्या परिषदेला गेले. ज्यावेळी निवडणुका जाहीर होतात त्यावेळी देशाचा प्रधानमंत्री एका कार्यकर्त्यासारखा आहे. आचारसंहिता सगळ्यांना सारखी आहे, पण दुर्दैवाने निवडणूक आयोगाचा प्रमुख माणूस जो आहे तो आज सांगतो की प्रधानमंत्र्याचे हेलिकॉप्टर तपासलंस तुला नोकरीवरून काढून टाकतो. म्हणजे हुकुमशाहीचा कळस किती झालेला आहे हे तुम्ही सगळ्यांनी लक्षात घ्या. आज राफेल सारख्या विमानावर एक झाली चर्चा. नरेंद्र मोदींनी मनमोहन सिंगांच्या काळात 126 विमानं खरेदी केली. जगाच्या पाठीवरचं एक उत्तम विमान म्हणून राफेलची निवड एका कमिटीने केली. जगाच्या पाठीवरचं उत्तम विमान खरेदी करायचा निर्णय झाला. त्याची किंमत 540 कोटी रुपये ठरली. आणि ती ठरल्यानंतर निवडणुका झाल्या, नवं सरकार आलं. नवं सरकार आल्यावर देखील त्या ठिकाणच्या प्रमुखांनी लष्कराच्या सांगितलं की या विमानाचा करार आता आम्ही पुढच्या आठवड्यात करतोय, पण करार झाला नाही. नरेंद्र मोदी अनिल अंबानीला घेऊन फ्रान्सला गेले. तिथल्या फ्रान्सच्या अध्यक्षाला, राष्ट्राध्यक्षाला सांगितलं पूर्वीचा करार कॅन्सल, तुला पाहिजे ती किंमत सांग, पण आम्ही 36 विमानं खरेदी करणार. त्या 36 विमानाचा स्पेअर पार्टचा सगळा पुरवठा हा माणूस करेल. 36 विमानाची किंमत सांग. त्यानं आता एकदम 126चा विमानाचा आकडा 36 वर आला. म्हणजे त्यानेही सांगितली 1600-1700 कोटी. 1670 कोटीला नरेंद्र मोदींनी एक विमान खरेदी केलं. 1000 कोटीपेक्षा जास्त रक्कम एका विमानाची या देशातली वाढली. 36,000 कोटीचा भुर्दंड बसला. 30,000 कोटी रुपयाचं कॉन्ट्रॅक्ट त्या अनिल अंबानीच्या कंपनीला मिळालं. या देशामध्ये ही व्यवस्था एका कमिटीने करायची असते. त्याऐवजी एक व्यक्ती प्रधानमंत्री असली तरी तिकडे जाऊन त्यांना अशा तऱ्हेचा निगोशिएशन करण्याचा कोणता अधिकार नसताना त्यांनी विमानाच्या किमती ठरवल्या. आणि म्हणून आज देशभर राहुल गांधी कुठे गेले तर त्यांनी चौकीदार म्हटलं की खालना माणसं म्हणतात चोर आहे. आता निवडणुकीत जाहिराती त्याच चालू होत्या. नरेंद्र मोदींची जाहिरात काय, सगळे चौकीदार व्हा. त्या जाहिरातीला बंदी नाही, चौकीदार चोर आहे अशी काँग्रेसने जाहिरात केली तर त्याच्यावर निवडणूक आयोगाने बंदी आणलेली आहे. म्हणजे निवडणूक आयोग कोणाच्या खिशात गेलेला आहे हे तुम्ही सगळ्यांनी लक्षात घ्या. स्वातंत्र्याच्या पूर्वी जशी परिस्थिती होती तशी परिस्थिती निर्माण करण्याची आज प्रयत्न कोणीतरी या देशात करतोय. तुमच्या माझ्या स्वातंत्र्यावर कोणीतरी फार मोठ्या प्रमाणात हल्ला करण्याचा प्रयत्न करतोय याची जाणीव मित्रांनो तुम्हा आम्हा सर्वांना असण्याची गरज आहे. यांनीच आणलेला शिव राजीनामा देऊन पळून गेला. म्हटलं या नादाला लागायला नाही. त्याच्या आधीचा एक गव्हर्नर, जगातला एक जगत विख्यात अर्थतज्ञ रघुराम राजन, नोटबंदी करायची म्हटल्यावर त्याने विरोध केला, तोही गेला. उर्जित पटेलाला नोटबंदी झाली. पण जेव्हा या देशाच्या रिझर्व्ह बँकेतच हात घालायची मानसिकता नरेंद्र मोदींची लक्षात आलं त्यावेळी मात्र त्यांनी ते पद सोडायचं फक्त. हे दोघेही आणि आजपर्यंतचा प्रत्येक गव्हर्नर रिझर्व्ह बँकेचा हा अर्थतज्ञ होता. BA विथ इकॉनॉमिक्स, MA विथ इकॉनॉमिक्स, PhD इकॉनॉमिक्स, अर्थशास्त्राचे गाढे अभ्यासक सगळे आजपर्यंत तिथे बसत होते. आता ही लय शाणी झालेली ऐकत नाही म्हणून नरेंद्र मोदी साहेबांनी त्या ठिकाणी एका माणसाला बसवले. त्याचं शिक्षण इतिहासामध्ये BA, इतिहासामध्ये MA झालेलं आहे. म्हणजे चीफ इंजिनियरला चीफ केमिस्ट करायचं आणि चीफ केमिस्टला शेती अधिकारी करायचा असा उद्योग नरेंद्र मोदी करायला लागले. आता BA विथ हिस्ट्री आणि MA विथ हिस्ट्री असणाऱ्या माणसाने, तुम्हाला माहिती आहे का, एकदा नोटा काढल्या 2000 रुपयाच्या नव्या कोरा करकरीत नोटा देशात काढल्या.
या देशभर माणसं म्हणायला लागली ते पाणी लागल्यावर गुलाबी रंग बाहेर येतोय. त्यावेळी एक माणूस टीव्हीवर आला रिझर्व्ह बँकेच्या वतीने आणि तो सांगायला लागला की तुम्ही पाणी लावा, जर गुलाबी नोटेचा गुलाबी 2000 रुपयाच्या नोटेत पाणी लागल्या तर गुलाबी रंग निघाला त्याचा तर ती खरी नोट आहे. रिझर्व्ह बँकेचा गव्हर्नर आता झालेला. आम्ही लहानपणापासून बघितलं एखाद्या गरीबाच्या खिशातले 1 रुपयाची 2 रुपयाची नोट जरी पडली तरी कधी रंग गेलेला मी कुठल्या नोटचा आजपर्यंत बघितला नाही. ह्या बहादरांनी 2000 रुपयाची नोट काढली, गुलाबी रंग जाणारी, आणि देशाला सांगतात हीच खरी नोट. नोटबंदी झाली, लाईनीत राहून आपल्याला आपले पैसे घ्यावे लागले. कष्ट करणाऱ्या माणसाला बँकेत पैसे ठेवायला सांगितले त्याचं वाईट नाही वाटत, ते पैसे बाहेर काढण्यासाठी नोटा बदलून घेण्यासाठी रांगा लावताना 150 माणसं या देशातली. काल परवा कपिल सिब्बलने एक पत्रकार परिषद काँग्रेस पक्षाने घेतली. गुगलवर जाऊन कपिल सिब्बल प्रेस कॉन्फरन्स टाका, येईल तुम्हाला. त्या प्रेस कॉन्फरन्स मध्ये कपिल सिब्बलने सप्रमाण सिद्ध केलेलं आहे की एका रॉच्या एजंटने कॅमेरा वगैरे लावून स्टिंग ऑपरेशन करून त्यात भाग घेतला. निवडणुकीत नोटबंदीच्या आधी 1,00,000-1.5 लाख काहीतरी कोटी रुपये बॅगाच्या बॅगा भरून परदेशातून या देशात आले, आधीच छापलेले. एका बाजूला नोटांचा तुटवडा निर्माण केला आणि दुसऱ्या बाजूला नोटा मिळतील पण ऑन द्यावा लागेल, म्हणजे 10 लाख दिले तर 7 लाख रुपये परत मिळतील, अशा योजना भारतभर तयार झाल्या. त्या सगळ्यांचे करते करविते अमित शहा होते असं त्या ट्विट मध्ये सांगितलं जातं. या देशातल्या 26 केंद्रामध्ये नोटा बदलण्याचं काम झालं. 1,00,000 कोटी रुपये जरी बदलून दिलेले असतील तर 35% कमिशन मुद्दावावर किती झालं विचार करा. तुमचे 50 कारखाने तसे उभे राहतील, एवढे 35,000 कोटी रुपयामध्ये ताकद आहे. या देशात कोणी विचारायचं आणि कोणी उत्तर द्यायचं. या देशामध्ये सगळ्याच व्यवस्था ताब्यात घेण्याचं काम मागच्या 5 वर्षात झालेलं आहे. ज्या जीडी बापूंनी आणि नागनाथ अण्णांनी या देशात संघर्ष केला, स्वातंत्र्य मिळवलं, त्या स्वातंत्र्यात नंतर ज्यांच्या हातात हा देश द्यायचं त्यांनी ठरवलेलं, त्यात बहुजन विचाराचा जास्त प्राधान्य असलं पाहिजे ही भूमिका त्यांनी आयुष्यभर पत्करली. आजही आपण एका व्यासपीठावर सगळ्या वेगळ्या विचाराची लोक काय तर त्याचं मूळ या आमच्या स्वातंत्र्य सैनिकांनी लावलेल्या रोपट्यात आहे असं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटतं. आणि म्हणून उद्याच्या काळामध्ये या देशामधली न्यायिक व्यवस्था जर कोणी ताब्यात घेतली असेल, सर्व मीडिया कुणाच्या तरी ताब्यात गेलेला असेल, या देशामधली रिझर्व्ह बँक असेल, या देशातली सीबीआयची व्यवस्था असेल, तुम्ही म्हणाल त्या व्यवस्था आज तुमचं ऐकत नाही. नरेंद्र मोदी जर कुठल्या विमानतळावर उतरले, त्यांच्याकडून ट्रकच्या ट्रक भरून. अमर मुल्लासह मी हेमंत पेंडसे, BGB TV मराठी, पलूस.